तर नमस्कार मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की रात्री देखील आपण सोलर चालवू शकतो का? तर चालू शकत असेल तर कसं चालवायचं, आणि नसेल तर मग युट्यूबवरती लोक व्हिडिओ बनवून टाकतात की तुम्ही रात्री देखील आता सोलर चालवू शकता, याबद्दल थोडं सांगा, असं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण की रात्री देखील सोलर चालवता येतं का, येत असेल तर त्यासाठी काय करायला लागेल, कोणती किट लागणार आहे, पूर्णपणे आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असंच नवीन काही अपडेट तुम्हाला बघायचं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सोलर विषयक किंवा लाडकी बहीण विषयक आपण अपडेट हे या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर सर्वप्रथम आपण बघूयात की दिवसा सिंचन करता यावे यासाठी शासनाच्या मार्फत एक योजना राबवण्यात आली, ती म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजना. जो काही शेतकऱ्यांचा रात्रीचा सिंचनाचा प्रॉब्लेम आहे तो दूर व्हावा याकरिता मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही विकसित आणलेली आहे, आणि आता शेतकरी दिवसा देखील सिंचन हे व्यवस्थितरित्या करू शकतात. परंतु त्यातली त्यातच आता काही युट्यूबर म्हणतात किंवा युट्यूबवरती व्हिडिओ आहेत किंवा काही त्या ठिकाणी व्हिडिओ बनवून टाकतात, तुम्ही आता रात्री देखील सिंचन करू शकता. आता दिवसा जे काही तुम्ही सिंचन करू शकता, तर दिवसा देखील करून तुम्ही रात्री देखील सिंचन करू शकता. शासनाने रात्री सिंचन करू नये किंवा शेतकऱ्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हावा म्हणून ही सिंचन योजना ही अंमलात आणलेली आहे. आणि काही युट्यूबरचे व्हिडिओ येत आहेत की तुम्ही रात्री देखील आता सिंचन करू शकता. तर तुम्हाला देखील रात्री सिंचन करायचं असेल तर त्यासाठी काय पर्याय वापरावा लागेल हे आपण आता थोडक्यात बघूयात. तर जर तुम्हाला दिवसा सिंचन करून तुमचा भागत नसेल किंवा पूर्णपणे शेती ही भिजत नसेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडा खर्च होणार आहे, एक्सपेन्सिव्ह जाणार आहे ते. त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या बॅटऱ्या आणायला लागणार आहेत, आणि त्या बॅटरीच्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी एनर्जी दिवसा साचून ठेवावं लागणार आहे, आणि दिवसा एनर्जी साचवल्यानंतर तुम्हाला रात्री देखील ते त्या ठिकाणी एनर्जी यूज करून तुम्ही सोलर हे वापरू शकता. परंतु त्याला भरपूर सारा खर्च होणार आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो त्या खर्चाच्या राड्यात पडूच नका. तुमचं क्षेत्र हे कटत नसेल किंवा भिजनाखाली येत नसेल तर तुम्हाला या खर्चाच्या राड्यामध्ये पडा. जर नसेल तुमचा दिवसा सिंचनावर भागत असेल तर तुम्ही या खर्चाच्या राड्यात पडू नका, कारण तुम्हाला मोठमोठ्या बॅटऱ्या, परत त्याला कन्व्हर्टर वगैरे सगळं एनर्जी साठवून ठेवण्यासाठी भरपूर सारा खर्च लागणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बॅटऱ्या आणताल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जी काही ती एनर्जी आहे ती दिवसा साचली जाईल आणि तुम्ही संध्याकाळी देखील त्याला यूज करू शकता. तर असं तुम्हाला हे कुठं करावं लागेल. त्यासाठी जर तुमचा दिवसा भागत असेल सिंचन तर भागू द्या, आणि जर तुमच्या दिवसात नसेल भागत तर तुम्ही घरात दुसरे इतर सदस्य असतील तर त्यांच्या नावावर सोलरचा फॉर्म भरा आणि त्यांच्या नावावर देखील सोलर मंजूर करून घ्या. आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एका घरामध्ये 2-3 सोलर होतील, आणि त्यानुसार तुम्ही ठिकठिकाणी सोलर टाकून क्षेत्र हे भिजनाखाली आणू शकता. परंतु या एक्सपेन्सिव्ह खर्चामध्ये पडू नका, कारण भरपूर या ठिकाणी खर्च देखील होऊ शकतो तुमचा, आणि तो खर्च टाळण्यासाठी तुम्ही घरातील इतर सदस्यांच्या नावावर देखील फॉर्म भरून त्या ठिकाणी सोलर घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुमचा जे काही रात्री सिंचनाचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून तुम्ही देखील मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 1-2 सोलर घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं क्षेत्र हे भिजनाखाली आणू शकता. तर अशा प्रकारची माहिती होती. जर तुम्हाला काही आणखीन प्रॉब्लेम असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याविषयी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण नवीन काही कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे करत असतो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.